आणि तुम्हा सगळ्यांना पाडव्याच्या शुभेच्छा देतो, नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो। खऱ्या अर्थानं गडिंग्लज नगरपालिकेमध्ये मला वाटतंय राजूअण्णा असतील, किरणअण्णा असतील, नरेंद्र असतील आणि हरुणभाई असतील, मला वाटते 25-30 वर्ष ह्या सर्व लोकांनी गडिंग्लज नगरपालिकेमध्ये जनतेने यांना नगरसेवक म्हणून पाठवलेलं आहे। गडिंग्लजच्या नगरपालिकेच्या इतिहासात प्रथमच अशी गोष्ट जी घडली, नागरी दलितोत्तर वस्ती सुधारणा योजना 2024-25चं 21/2/2025 रोजी जाहीर ही निविदा प्रसिद्ध झाली पुण्यनगरीला। ती प्रसिद्ध होत असताना 21/2/2025 ते 28/2/2025 या वेळेत ती निविदा पूर्ण करायची वेळ होती। त्या प्रक्रियेमध्ये गडिंग्लज नगरपालिकेने ही निविदा प्रसिद्ध करत असताना काही अटी आणि शर्ती त्या निविदामध्ये नगरपालिकेने प्रसिद्ध केल्या। खरोखर मला खेद वाटते आणि ही निविदा प्रसिद्ध केली असताना आणि ती निविदा भरत असताना अनिल बसवानी खन्ना गडिंग्लजचे हे कॉन्ट्रॅक्टर आहे, यांनी ही निविदा भरत असताना त्यांनी अक्षरशः खोटी कागदपत्रे दाखल केलेली आहेत। याचा प्रथमतः मी गडिंग्लज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं व गडिंग्लज शहराच्या वतीनं मी त्यांचा जाहीर निषेध करतो। एका बाजूला विकास करणारी मंडळी, या राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री आमच्या सर्वांचे नेते आदरणीय मुश्रीफ साहेब यांनी एक उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवलेलं आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा शहराचा कार्यकर्ता सर्व आमचे नेते मंडळी असतील, त्या सर्वांनी एक उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवलेलं आहे, गडिंग्लज शहर हे महाराष्ट्राच्या नकाशावर कसं येईल, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अग्र क्रमांकाने कसं येईल, गडिंग्लज शहराचा विकास कसा होईल, या निमित्तानं आम्ही सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं प्रयत्न करत आहोत मुश्रीफ साहेबांच्या मार्गदर्शनाखाली। मान्य साहेबांनी, मुश्रीफ साहेबांनी मागच्या DPDCमध्ये जो फंड दिलता, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधारणा योजनामधील हा फंड आहे आणि खरोखर या भादर कॉन्ट्रॅक्टरने ही कामांची यादी पण वाचतो तुम्हाला मी। नाही, ती कामांची नावं वाटून जाते। गडिंग्लज नगरपरिषद हद्दीतील मेटाचा मार्ग येथील सिपो हॉस्पिटल ते समीर नदाब घर ते तानाजी देवेकर घर ते हमीदभाई घरापर्यंत रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे। गडिंग्लज नगरपरिषद हद्दीतील बापूजी साळुंखे नगर येथील शिंदे घर ते शिरीष पाटील घरापर्यंत रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे। गडिंग्लज नगरपरिषद हद्दीतील कचेरी रोड येथील आपले जे हनुमान मंदिर आहे, त्या हनुमान मंदिरच्या हॉलची दुरुस्ती करणे। गडिंग्लज नगरपरिषद हद्दीतील देवगोंडाव कॉलनी येथील विनायक गळतगे घर ते दीपक मोहिते घरापर्यंत व काकडे बिल्डिंग यशोनंदा हॉटेलपर्यंतचा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे। अशी प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आणलेल्या जो फंड आहे त्यामध्ये ही कामे प्रामुख्याने आम्ही धरलेली असताना या भादरने सर्व कागदपत्रे बोगस जोडलेली आहेत आणि प्लॅनधारक आहेत राजेश वटकर म्हणून कोल्हापूरचे नरसिंह कंस्ट्रक्शन म्हणून त्यांचं कंस्ट्रक्शन आहे, त्यांच्या बोगस सहीचा वापर या कॉन्ट्रॅक्टरने केलेला आहे। सांगतो की नोटरी बोगस केलेली आहे आणि प्लॅनधारकांच्यासाठी जी कागदपत्रे आवश्यक होती, जी म्हणजे त्यात अटी शर्ती टाकल्या होत्या, ते हॉटमिक्स प्लॅन्ट, वाळू स्पिनिंग मशीन, सामान्य फ्लेवर मशीन, यांत्रिक फ्लेवर मशीन म्हणजे डांबरीकरणाचं ते फ्लेवरचं मशीन असते ते, आणि व्हायब्रेट रोलर, असे काही अटी टाकलेले असतात। ते ही अट कसं असते, स्वतःच्या मालकीचं किंवा आपण भाडे तत्वावर घ्यायची असते।
तर ह्या भादरनं राजेश वटकरच्या सहीचा दुरुपयोग करून बोगस नोटरी केली आणि त्याच्या बोगस सहीचा देखील वापर केला. याचा प्रामुख्याने मी गडिंग्लज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं जाहीर निषेध करतो आणि माझी गडिंग्लजच्या पोलीस स्टेशनला व PIना नम्रपणेची विनंती आहे आणि गडिंग्लजचे मुख्याधिकाऱ्यांना विनंती आहे की गडिंग्लज शहरातील नागरिकांना समजलं पाहिजे की हा गलतान कारभार नगरपालिकेमध्ये जो चालू आहे, गडिंग्लज शहराच्या विकासाला जे खीळ घालण्याचं जे काम चालू आहे हे खऱ्या अर्थाने जनतेसमोर आलं पाहिजे. एवढीच या निमित्ताने माझी मागणी आहे. बाकीचा वृत्तांत सर्व आमचे नेते मंडळी करते. म्हणजे त्या प्लॅनधारकाचं हे ओरिजिनल पत्र आहे, हे ओरिजिनल पत्र आहे, सही ओरिजिनल आहे, जी सही मारलेली आहे आणि नोटरी केलेली आहे ती. आणि याच्या पाठीमाग कोण मास्टर माइंड आहे, ह्याला कोण पाठीशी घालतोय याचा देखील PIने चौकशी करावी, अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं उग्र आंदोलन करण्यात येईल करतो मी. त्यांनी काय माहिती मुख्याधिकाऱ्यांना पत्र दिलं आहे. माननीय मुख्याधिकारी सो गडिंग्लज नगर परिषद गडिंग्लज विषय खोटी कागदपत्र जोडल्याबाबत सगळं सांगितलं. मी श्री नरसिंह कंस्ट्रक्शन प्रोप वा श्री राजेश वटकर माझी अधिकृत शासकीय फर्म असून माझा स्वमालकीचा प्लॅन्ट व मशिनरी आहे. सदर मशिनरी सरकारी कामासाठी वापरण्यात येतात. सदर मशिनरीचे मोस्ट सर्टिफिकेट हे सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत वेळोवेळी सर्टिफाईड करून काढण्यात येते. वरील संदर्भ कामासाठी अनिल बसवानी खन्ना यांनी माझ्या नावाचे बनावट खोटे कागदपत्र बनवले आहेत असे निदर्शनास आले आहे. सदर कागदपत्र बेकायदेशीररित्या नोटरी देखील केली असून ती संपूर्णतः खोटी आहे असे सगळं त्याने तुम्हाला नमूद केले आहे. त्याची तुम्हाला प्रत देखील आम्ही दिलेली आहे. मला हे सांगायचं आहे की अशी प्रवृत्ती कंत्राटदारांची यापूर्वी अजिबात नव्हती. माननीय मुश्रीफ साहेबांनी जवळजवळ 13 ते 16 कोटी रुपये निधी एकदम आणला आणि सगळी कामं प्रसिद्ध झाली. नगर परिषदेमध्ये किंवा बांधकाम खात्यामध्ये काम चांगलं व्हावं म्हणून ती तिन्ही टेंडर किमान ती एकमेकाच्या विचारानं भरली जातात. इथं राष्ट्रवादीचे आमदार आणि आपल्या पार्टीच्या आमदार कॉन्ट्रॅक्टर कामं मिळत नाही म्हणून गेल्या 6 महिन्यापासून ठराविक कॉन्ट्रॅक्टरांची टोळी की बिलो घेतली जाते. 24% बिलो, 29% बिलो, 17% बिलो, असं महाराष्ट्रामध्ये कुठंही देशात हे कुठेही झालेलं नाही. ते गडिंग्लजमध्ये घडून आलं. बिलो जाऊन काम करण्यासाठी का केलं ह्या लोकांनी? तर ज्याने काम केलं, ज्या पार्टीच्या लोकांनी यांना प्रवृत्त केलं त्याचा आर्थिक इंटरेस्ट याच्यामध्ये आहे. तेवढ्याकरता काम केलं. कामाचा दर्जा व्हायचा असेल चांगला तर तो इस्टिमेट रेटलाच काम होणं गरजेचं आहे. आजपर्यंत नगरपालिकेच्या इतिहासातलं जर सगळं रेकॉर्ड बघितलं, सगळी कामं ही इस्टिमेट रेटलाच किंवा 2% जादा किंवा 2% कमी, 2% कमी, 29% आणि 20% बिलो जाऊन कमी दराच्या निविदा आजपर्यंतच्या गडिंग्लजच्या इतिहासात कुणी भरलेलं नाही आहे. फक्त आणि फक्त ह्या कॉन्ट्रॅक्टरने केलेल्या कामावरती कमिशनवर डोळा ठेवून हे काम केलं असं माझं स्वतःचं म्हणणं आहे. आणि जी तक्रार दिलेली आहे ती आम्ही कोणी दिलेली नाही आहे. मुख्याधिकारी असतील आणि नागरिकांच्या आणि आमच्या कार्यकर्त्यांच्या डोळ्यावर पट्टी बांधून जे काम केलं हे निदर्शनाला आलं. ज्याचा प्लांट आहे भटकर म्हणून त्याच्या निदर्शनाला आलं की मी त्याला माझी NOC दिलेली नाही किंवा माझं पत्र दिलेलं नाही आहे. असं असताना देखील खन्ना आणि त्याच्याबरोबर बऱ्याच चौघेजण आहेत असं मला समजतं आहे. त्याच्यामध्ये कोण साक्षीदार आहेत त्या ह्याच्यामध्ये ॲफिडेविटमध्ये, त्यांची चौकशी लावणार आहे. मी मुख्याधिकाऱ्याला सांगणार आहे, राहिलेले कोण जगे साक्षीदार म्हणून सह्या त्याच्यावर केलेत ते तेवढेच या गुन्ह्याला पात्र आहेत, त्यांच्यावरही फौजदारी जमवणं गरजेचं आहे. आणि याला ब्लॅकलिस्टमध्ये जर राहायलाच पाहिजेत, घातलंच पाहिजेत. नगरपालिकेच्या इतिहासामध्ये यांनी कुठलंही काम घेता कामाने सगळा ढिसाळ कारभार त्या ठिकाणी कुठलंही प्रशासक आहे, नगरसेवक बॉडी अस्तित्वात नाही, त्याचा
गैरफायदा घेण्याचं काम ही मंडळी घेत आहे, हे जनतेलाही कळलं पाहिजे. त्याचं नाव यामध्ये आहे आणि हे जे विटनेस आहे हे विटनेस सौरभ अभय पाटील ॲट पोस्ट गडिंग्लज, तालुका गडिंग्लज, जिल्हा डिस्ट्रिक्ट कोल्हापूर. नंबर 2चा विटनेस आहे प्रतीक मिलन कोरी आणि नंबर 3 जो ओळख आयडेंटिफाय जे ज्याने केलेलं आहे ते कर्ण गुरुनाथ मोरे गडिंग्लज. ही तिघं पण कॉन्ट्रॅक्टर आहेत. ह्या तिघं कॉन्ट्रॅक्टरनी खोट्या प्रतिने ॲफिडेविटवरती नोकरीवरती सह्या केल्यामुळं त्यांचे हे सुद्धा कॉन्ट्रॅक्टर आहेत, त्यांचीही मक्तेदारी ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्यात यावी. आणि गडिंग्लज ही महाराष्ट्रामध्ये 164 नगरपालिकेमध्ये गडिंग्लज नगरपालिकेचं नाव फार मोठं लौकिक आहे महाराष्ट्रामध्ये आणि श्रीमंत नगरपालिका म्हणून बघितलं जातं. काम करणारी नगरपालिका आहे. तिथं अनेक लोक सत्तेत डॉक्टर घाईपासून अनेकांनी नगराचं काम पाहिलेलं आहे, जुन्या लोकांनी काम पाहिलेलं आहे. परंतु अशी घटना या 140 वर्षाच्या इतिहासामध्ये ही पहिल्यांदाच घडलेली आहे. आणि ह्याच्या पाठीमुळे जी ताकद आहे हे करायला लावणारी व्यक्ती दिवसातून टेंडर आपल्याला मिळायला पाहिजे, आपले माणसं सगळं जगली पाहिजेत आणि 17% बिलो जाऊन नगरपालिकेचे जे टेंडर भरतात 20% बिलो जाऊन भरतात ते कामाची क्वालिटी आहे का, ते काम करणार आहेत का. काही लोकांना आधी अजून काम सुरू केलेलं नाही आहे. तर मुख्याधिकाऱ्यांना आमची विनंती आहे की यांचं ताबडतोब यांचं ब्लॅकलिस्ट नाव टाकून पुन्हा ही फेरनिविदा जाहीर करावी किंवा नंबर 2ला असलेल्या मुख्याधिकाऱ्याला काम ताबडतोब देण्यात यावं. आणि वार्षिक जी निविदा निघाल्या होत्या वार्षिक त्यावरती विरोधकांनी खोटं आंदोलन केलं होतं. सादर केली त्यांनी काहीतरी कागदपत्र सादर केली ती सगळी हे झालं ना, त्यात काही त्यात तथ्य अजून आलेलं नाही आहे. आत्ता जे आमच्या आज पेपरला वाचलं की आज गुन्हा नोंद झालेला आहे, गुन्हा नोंद झालेला आहे. आर्मी सर्व्हिसच्या नावाने आंदोलन केलं होतं, त्यांनी सगळं त्याला सादर केलं. अरविंद सर्व्हिसेस यांच्या नावाने जे आंदोलन केलं होतं त्या सर्व्हिसेसने पूर्ण कागदपत्र सादर केलेलं आहे. त्यात काय तथ्य नाही. असं खोटं आंदोलन करणारे आणि बोगस नोटरी करणाऱ्यावरती त्वरित कारवाई करावी. आणि नगरपालिकेचे मुख्याधिकारी हे शासनानं नेमलेली अधिनियमाखाली व्यक्ती आहे. त्या व्यक्तीने या तिघांचंही ब्लॅकलिस्टचं नाव टाकून त्यांना नगरपालिकेच्या जिम्मेदारी घेऊन काम करण्यापासून हातभार करावा. स्वतःच्या माध्यमातून शहराच्या जनतेसमोर आलेला आहे. खरं वास्तविक ज्या ठेकेदारानं हे जे खोटं ॲफिडेविट केलं 500 रुपयाच्या म्हणजे भारतीय चलनावर खोट्या पद्धतीनं आरोप हे चुकीच्या पद्धतीनं शासनाची फसवणूक करणं हा देशद्रोहाचा खरं वास्तविक गुन्हा आहे. आणि अशा पद्धतीने नगरपालिकेच्या इतिहासामध्ये अद्यापपर्यंत कुणी खोटी कागदपत्र करून काम मिळवण्याचा प्रयत्न आजपर्यंत कुणीही केलेला नव्हता. पण या नगरपालिकेचं दुर्दैव म्हणावं लागेल. चांगल्या पद्धतीनं काम करणारा एखादा कॉन्ट्रॅक्टर आपल्याला काम मिळावं आणि विकास कामाच्या कुणीतरी विकास निधी आणायचा म्हणजे नामदार मुश्रीफ साहेबांनी ह्या शहराचा विकास करावा या उदात्तेतून भरपूर निधी शहराला दिला. असं असताना ते काम काढून घेऊन आपल्याला मिळवावं आणि तेही 22% बिलो म्हणजे कामाचा दर्जा ह्यांनी काय रीतीनं करणार होते ज्या अर्थी ह्यांनी बोगस ॲफिडेविट दिलं आणि बोगस ॲफिडेविटच्या माध्यमातून इतकं बिलो भरून देखील यांचा कामाचा दर्जा चांगला राहील का हा संशयाचा विषय आहे. आणि हे आता हा नगरपालिकेच्या प्रशासनानं यांच्यावर गुन्हा तर दाखल पोलीस स्टेशनमध्ये केलेला आहे. माझी सरकारला आणि नगरपालिकेला विनंती आहे, पोलीस प्रशासनाला आणि नगरपालिकेला, की अशा पद्धतीनं चुकीचं देशद्रोही गुन्हा करणाऱ्या माणसांच्यावर शासकीय नियमाप्रमाणे कडक कारवाई करण्यात यावी, जेणेकरून भविष्यामध्ये असं कुठेही महाराष्ट्रात असं चुकीचं काम करणाऱ्याला हा धडाच म्हणावा लागेल. यासाठी प्रशासनानं मोठी कारवाई करावी. या अगोदर म्हणजे या कामाच्या निमित्तानं विरोधकांनी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना दमदाटी करणे आणि त्यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करण्याचा जो प्रयत्न चालवलेला आहे तो त्यांनी करू नये. कारण या अगोदरही आम्ही त्यांच्याबरोबरही काम करत असताना प्रशासनामध्ये काम केलेलं आहे. कुठलाच अधिकारी चुकीच्या पद्धतीनं काम करत नसतो. पण आम्ही जर लोकप्रतिनिधीने जर त्यांना दमदाटी करून धमक्या देऊन जर त्यांच्यावर दबाव वाढवायचा प्रयत्न केला तर अधिकारी हा डिस्टर्ब होतो आणि तो काम सक्षमपणे काम करू शकणार नाही. आणि मला कळलेली अशी माहिती आमचे नगर अभियंता
राजेंद्र गवळी यांना काही लोकांनी दमदाटी केली आणि ते नैराश्यापोटी त्यांनी शासनाकडे बदलीसाठी अर्ज केलेला आहे असं कळतंय. असं जर अधिकारी आणि बऱ्याच अधिकाऱ्यांनी मुख्याधिकाऱ्यांच्याकडे या संदर्भात तक्रारी दिलेल्या आहेत. अशा पद्धतीने लोकप्रतिनिधींनी जर अन्यायकारक वागणूक दिली तर गडिंग्लजला एकही अधिकारी काम करायला येणार नाही आणि त्यामुळं गडिंग्लजची बदनामी तर महाराष्ट्रात होईलच आणि विकास कामावरील प्रचंड त्याचा परिणाम होईल. म्हणून संबंधितांच्यावर योग्य ती शासनानं कारवाई करावी अशी माझी मागणी आहे. घरापासून पाणी रिलायन्स पंपाकडे वळवलेलं आहे, पण ते ॲक्च्युली वळणार नाही, जाणार नाही म्हणजे आम्ही त्यांना सतत सांगत होतो. इथले राजकीय लोक पण ते बघत होते, कुणाच्या राजकीय हेतूसाठी काय केलं हे आता ते खोदल्यावर कळलं. ज्यांनी तक्रारी केल्या, जे रस्त्यावर उतरले बरेच लोक, त्यांनीच हे करायला लावलेलं होतं. पडदी काढलेली होती ते लोकांच्या दिसलीच आहे. त्यामुळे ते पाणी जे लक्ष्मी देवळाकडून खाली लेंडरला जाणार होतं ते बंद होऊन ते रिलायन्स पंपाकडे वळलेलं होतं. ह्याच कारणामुळे पाणी रस्त्यावर येत होतं, परंतु आंदोलन करणारे बी तेच होते. त्यांचं पीएफ आणि त्यांचं हे बघा, ते आलेली सर्व्हिसच्या नावानं परवा बसला. अहो त्यांचं सगळं पैसे भरलेले असताना तुम्ही त्याच्यात दबाव आणण्यासाठी म्हणजे काय की कोणतरी काम करायचं उलटं जायचं आणि त्याला मोडून घालायचं, हे एकच उद्देश आहे. आज विविध दैनिकात बातमी आली की असं गडिंग्लज नगरपालिकेत अपहार केलेला आहे विकास कामाच्या नावावर. हा अपहार गडिंग्लज नगरपालिकेचा केला नसून गडिंग्लज शहरातील जो नागरिक, आपण सर्व नागरिक गडिंग्लजचे शहरातील नागरिक जो कर रूपी पैसे आम्ही भरतो त्या करावर हा दरोडा टाकलेला आहे. हा करावर दरोडा टाकला आहे म्हणजे आमच्या घरावर, आमच्या खिशावर दरोडा टाकला आहे. वास्तविक हा दरोडा कुणी टाकला तर संबंधित जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांना पाठीशी घालणारे सत्ताधारी याच्या आधी जे होते त्या लोकांनी हा दरोडा टाकायला लावला आहे. हा दरोडा टाकला तो टाकला, पण ह्याच्यापूर्वी किती दरोडा टाकले याची सखोल चौकशी व्हावी अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे आणि आम्ही त्यासाठी पाठपुरावाही करणार आहे. आणि जर त्यांच्यावर कारवाई नाही झाली तर आम्ही लोकशाही मार्गाने लवकरात लवकर जनआंदोलनही करू व विविध ठिकाणी याच्यासाठी न्याय मागू.